कोणालाही विश्वास बसणार नाही, एक कच्च्या बटाट्यापासून, भगरीच्या पिठापासून जरासुद्धा मेहनत न करता झटपट होणाऱ्या, 4 ते 5 पटीने फुलणाऱ्या, वर्षभर टिकणाऱ्या खमंग अशा उपवासाची चकलीची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. या पद्धतीने चकली जर करचाल ना तर तुम्ही साबुदाणा बटाटा चकली देखील विसराल इतकी चवीला खमंग खुसखुशीत लागणारी, हलकी फुलकी अशी भगरच्या पिठापासून तयार केलेली खमंग चकलीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीच्या सुरुवातीला सांगते, रेसिपी एवढी करायला सुंदर आहे ना, खायला तितकीच खमंग आणि टेस्टी लागते. तर तुमच्या घरी देखील ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक कच्चा बटाटा आणि थोड्याशा भगरीच्या पिठापासून आज वर्षभर टिकणारा, उपवासाचा एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी वर्षभर टिकणारी चकलीची रेसिपी बघणार आहोत. इथे मी 1 वाटी गच्च भरून असं भगरीचं पीठ घेतलं आहे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. सुरुवातीला बटाट्याची साल सगळी काढून घ्यायची आहे. इथे मी भगरीचं पीठ वापरलं आहे. हवं तर तुम्ही, तुमच्याकडे भगरीचं पीठ नसेल तर भगरसुद्धा 1 वाटी वापरू शकता. थोडीशी भगर हलकीशी अशी रोस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये. मिक्सरला छान त्याचं पीठ दळून तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं इथं भगरीचं पीठ तयार होतं. बटाट्याची साल सगळी काढून झाली आहे. ताटामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि खिसणीच्या साहाय्याने आपल्याला हा बटाटा छान असा खिसून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, सगळा बटाटा मी पाण्यामध्ये खिसून घेतला आहे, जेणेकरून बटाट्याचं जे स्टार्च आहे ते या पाण्यामध्ये उतरेल आणि बटाटा आपला चांगला पांढरा शुभ्र राहतो. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बटाट्याचे किस आहे तो काढून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण भगरीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे पाणी घालणार आहोत. तर इथे 1 वाटी दाबून भगरीचं पीठ घेतलं होतं, म्हणून इथे 1.5 वाटी मी पाण्याचा वापर केला आहे. बटाट्याच्या या किसमध्ये सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून छान बारीक अशी स्मूथ पेस्ट होईल अशा पद्धतीने इथे मिक्सरला बटाट्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता, बटाट्याची पांढरं शुभ्र अशी प्युरी तयार झाली आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही हवं तर चकली फुगण्यासाठी तुम्ही सोडासुद्धा खायचा वापरू शकता. तर इथे मी 1 चमचा छोट्या चमच्याने चिली फ्लेक्स वापरले आहे. हवं तर तुम्ही हिरवी मिरचीचे बारीक तुकडे सुद्धा करून या पाण्यामध्ये घालू शकता. पाण्याला छान उकळ आली की बटाट्याची जी प्युरी तयार करून घेतलेली ही प्युरी या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, सुरुवातीला नुसता आपल्याला फेस असा दिसतो. गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि बघा तुम्ही आता हळूहळू हे जे बॅटर आहे ते थिक होत येत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, तर बटाट्याच्या प्युरीचा रंग देखील बदलत आहे आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं दाटसर होत आलं आहे. बटाट्याची जी प्युरी आहे ना, अगदी छानपणे आपल्याला या पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे आणि अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे. जितका बटाटा छान शिजेल ना, तेवढीच आपली ही जी चकली आपण तयार करणार आहोत खायला देखील खूप खमंग अशी लागते. तर बघा, साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये जी प्युरी आहे आपली बटाट्याची दाटसर होत आली आहे. असं घट्टपण आणि भरपूर सारे यामध्ये फेस येत आहे, तिथे बघू शकता तुम्ही, आणि घट्ट होत आली अशी दिसत आहे. तर फेस पूर्ण असा वरपर्यंत आला ना तर गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे भगरीचं पीठ घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी कशा पद्धतीने भगरीचं पीठ घातलं आहे आणि गॅसची फ्लेम पूर्ण लहान ठेवायची आहे. पटापट आपल्याला हे भगरीचं पीठ या बटाट्याच्या प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गुठळा न राहता आपल्याला हे पीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही चकली पातेल्यात तुम्ही करत असताना थोडंसं खाली जाडबुडाचं पातेलं घ्या, म्हणजे हे काय होईल ना, पीठ टाकल्यानंतर तळाशी चिकटणार नाही आणि छान आपलं इथं पीठसुद्धा छान शिजून येईल. अशा पद्धतीनं खाली जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि
आपली इथे बघू शकता तुम्ही पीठ तयार होत आलं आहे. तर इथे बघा चकलीचं पीठ कसं तयार झालं ओळखायचं. चकलीचा पिठाचा गोळा एक असा तयार झाला की समजायचं की आपलं हे जे चकलीचं पीठ आहे ते तयार होत आलं आहे. तर हे पातेल्याने हा गोळा सोडला होता आणि थंड झाल्यानंतर बघा पूर्ण पातेल्याने गोळा सोडला आहे. व्यवस्थितपणे हे पीठ आहे पातेल्यातून बाहेर येत आहे. साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवूनच हे पीठ गार करून घ्यायचं आहे. तर हे पीठ आहे ना थंड झालं आहे, पूर्ण प्रॉपर असं थंड झालं आहे पीठ आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तरी ते हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून आपल्याला हे पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. जसं की आपण चकलीला जशा पद्धतीने पीठ मळतो तशा पद्धतीने इथं पाणी लावून पीठ मळून घ्यायचं आहे. तेलसुद्धा घालू शकता, पण तेलाने काय होतं ना चकली ही आपली वर्षभर टिकत नाही. त्यामध्ये खुमट आणि खवट असा वास येतो तेलाचा. म्हणून इथे तेलाचा वापर न करता हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे पीठ छान एकजीव होईल अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीनं मी पीठ मळत आहे. पीठ जरासुद्धा हाताला चिटकत नाही आहे पाणी लावल्यामुळं. ते व्यवस्थितपणे ताटातून निघत आहे. तर इथे आपलं पिठाचा गोळा इथे मळून तयार झाला आहे. तर याचीच आता आपण चकली तयार करून घेणार आहोत. तर 2 बॅचमध्ये याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. चकली साच्याच्या भांड्यामध्ये आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे ते भरून घेणार आहोत. थोडंसं चकलीच्या साच्याला पाणी लावून घेतलं आहे आतमधून आणि इथे बघू शकता चकलीचा साचा घेतला आहे आणि हा चकलीचा साचा भरून घ्यायचा आहे गच्च असं. तर यामध्ये चकलीचा साचा नीट ठेवून छान बंद करून घ्यायचा आहे आणि इथे आपण चकली पाडून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही चकली आपली व्यवस्थितपणे साच्यातून बाहेर येत आहे. जरासुद्धा चकलीचं पीठ अजिबात तुटलं नाही किंवा मध्येच ते तुकडे पडले नाही चकलीची. व्यवस्थितपणे आपली ही चकली गोल अशी झाली आहे. तर इथे बघू शकता जितकं छान तुम्ही पीठ शिजवाल तेवढं छान आपल्या इथे चकल्या तयार होतील. तर इथे बघा दुसरी देखील चकली मी वळून दाखवली आहे. ती देखील आपली छान गोल अशी चकली तयार झाली आहे. तर इथे 2 ताट आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत. तर ह्या सुकवण्यासाठी ठेवणार आहोत. ह्या चकल्या तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळत घालू शकता किंवा पंख्याखाली 2 ते 3 दिवस छान सुकवू शकता. घरात देखील हे मी चकल्या घरातच सुकवून घेतल्या आहेत पंख्याखाली. तर इथे बघू शकता आपले किती चकल्या छान वाळून कडकडीत झाल्या. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. कढईमध्ये तेल आपलं छान गरम झालं आहे. एक चकली तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते. इथे बघू शकता अगदी टंब अशा चकल्या आपल्या फुगून वर आलेल्या आहेत. तर चकल्यांची क्वांटिटी बघू शकता किती छोटी आणि लहान होती. आता त्या चकल्या अगदी फुलून अशा वर आलेल्या दिसत आहेत. अगदी हलक्या अशा चकल्या झाल्या आहेत. तर ह्या सोप्या पद्धतीची बटाटा भगराच्या पिठाची चकली तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा. करायला सोपी, खायला खूप उत्तम आणि चविष्ट, मेहनतीची आणि झटपट होणारी स्वादिष्ट अशी खमंग उपासाची चकलीची रेसिपी इथे मी शेअर केली आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला देखील भरभरून लाईक करा. तर इथे बघू शकता 2 बॅचमध्ये मी चकल्या तळून दाखवल्या आहेत. सगळ्या चकल्या आपल्या एकूण एक फुलल्या आहेत. तर इथे बघू शकता चकल्या आपल्या किती छान फुललेल्या दिसत आहेत. अगदी हातामध्ये घेतल्यावर हलकी फुलकी इथे चकली लागत आहे. तर इथे दोन्ही चकलीच्या क्वांटिटी तुम्ही बघू शकता किती लहान अशी वाळलेली चकली दिसत आहे आणि तेलामध्ये तळलेली चकली आहे ती त्याच्यापेक्षा 3 ते 4 पटीने छान फुललेली दिसत आहे. तर भगरच्या पिठाची बटाटा चकली तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा. म्हणजे खूप भारी लागते ही चकली आणि सहज 1 ते 2 वर्ष सहज असे हवाबंद डब्यामध्ये छान टिकून राहते. तर इथे बघू शकता चकलीचा चुरा देखील मी हाताने करून दाखवत आहे. चकली पटकन हातामध्ये तोडली जात आहे. इतकी ही हलकी अशी झाली आहे चकली आणि दिसायला देखील पांढरी शुभ्र अशी चकली दिसत आहे. तर माने रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करून माने रेसिपीचे नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. तर भगर आणि बटाट्यापासून
तयार केलेली चकलीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. वर्षभर टिकणारे पॉपकॉर्नसारखे खमंग असे फुलणारे साबुदाणा न भिजवता लहानांपासून ते मोठ्यांना आवडणारे 2 ते 3 वर्षसुद्धा असे छान टिकून राहणारे, जरासुद्धा साबुदाणे न भिजवता वर्षभर टिकणारे साबुदाण्याचे पॉपकॉर्नची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगते, हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न चवीला अतिशय खमंग आणि टेस्टी लागतात आणि कमी वेळेमध्ये खूप छान हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न तयार होतात. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साबुदाणा न भिजवता झटपट असे उपवासाचे वर्षभर टिकणारे साबुदाणे चाळणीमध्ये घालून तर बघा, अगदी पॉपकॉर्नसारखे फुलणारे वर्षभर टिकणारे उपवासाचे पॉपकॉर्न साबुदाणाची रेसिपी बघणार आहोत. तर इथे एक जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये 1.5 लिटर एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत चाळणीला थोडंसं हाताने तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. तर आपण यावर साबुदाणा घालून घेणार आहोत. त्यासाठी इथे साबुदाणा चिटकू नये म्हणून चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे एक वाटीभर साबुदाणे घेतले आहेत. साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. साबुदाणे चोळून असे 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर अगदी पाणी नितळेपर्यंत याचे पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, मी जरासुद्धा साबुदाणे भिजवले नाहीत, नुसतेच साबुदाणे धुवून घेतले आहेत. तर साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे अर्धा चमचा एवढा मीठ वापरला आहे आणि हा मीठ आहे तो पूर्ण साबुदाण्याला मिक्स करून चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून हा साबुदाण्याला हे सगळं मीठ छान एकजीव होईल. अशा पद्धतीने इथे साबुदाण्याला मीठ लावून घ्यायचं आहे. गॅसवरचं पाणी उकळत आलं आहे, त्यावर चाळणी ठेवली आहे. चाळणीवर आपण साबुदाण्यांना मीठ लावून घेतलेले साबुदाणे या चाळणीवर घालून घेणार आहोत. तर इथे 2 बॅचमध्ये आपण हे साबुदाणे घालून घेणार आहोत. थोडे थोडे करून साबुदाण्याचे दाणे सगळ्या बाजूने चाळणीवर छान असे पसरवून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला गॅसची फ्लेम आहे ना, ती मोठी ठेवायची आहे. म्हणजे साधारण 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. साबुदाणे वर घातल्यानंतर त्यावर एक ताटला किंवा झाकण लावून ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर साबुदाणे थोडेसे वाफले की 2 मिनिटासाठी गॅस लो करायचा आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा साबुदाणे छान वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. तर चाळणीवरचं ताट काढून घेत आहे. तर इथे बघू शकता, आपले साबुदाणे जे आहेत छान असे शिजले आहेत आणि त्याचा रंग देखील बदलला आहे. तर थोडेसे फुलले देखील आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवर साबुदाणे जे आहेत ते वाफून घ्यायचे आहेत. तर ही सुरुवातीची पहिली बॅच आहे. आता आपण दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा साबुदाणे अशाच पद्धतीने वाफून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, तेल लावून घेतल्यामुळे साबुदाणे जरासुद्धा चिकटले नाहीत, अगदी व्यवस्थितपणे चाळणीतून बाहेर आले आहेत. आणि दुसरी बॅचसुद्धा आपण चाळणीवर घालून घेणार आहोत आणि पुन्हा 4 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटासाठी नंतर लहान ठेवायची आहे आणि असे 10 मिनिटासाठी आपल्याला हे सगळे साबुदाणे छान वाफून घ्यायचे आहेत. तर एका बाउलमध्ये हे आधीचे वाफवलेले साबुदाणे घेतले आहेत. तर थोडेसे कलरफुल पॉपकॉर्न दिसावं म्हणून इथे मी ऑरेंज कलरचं फूड कलर वापरला आहे आणि हे जे फूड कलर आहे ते आपण या साबुदाण्याच्या वर लावून घेणार आहोत. म्हणजे मिक्स करून घ्यायचे हाताने. थोडंसं साबुदाणे थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे एक एक आणि वेगवेगळे असे दाणे वेगवेगळे होतात. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे साबुदाण्यांना छान सगळ्या बाजूने रंग लावून घ्यायचा आहे. म्हणजेच हे रंगामुळे काय होतं, पॉपकॉर्न दिसायला देखील खूप सुंदर असे दिसतात. एका ताटावर आपण हे साबुदाणे आहेत ते अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला सगळे साबुदाणे जे आहेत
छोटे छोटे असे सगळे कण काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे थंड झाले की ते सहज असे निघतात. तर हे साबुदाणे आपण 2 कलरमध्ये करून घेणार आहोत. तर इथे मी ऑरेंज आणि व्हाईट असे 2 कलरमध्ये पॉपकॉर्न तयार करून घेणार आहे. हे पॉपकॉर्न आता सध्या हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न खूप छोटे वाटत आहेत आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ते खूप छान असं मस्त फुलतात आणि एका दिवसात हे छान वाळूनसुद्धा तयार होतात. तर इथे बघू शकता दुसरी देखील बॅच आपली छान साबुदाणे शिजले आहेत. तर इथे बघू शकता ते देखील आपण चाळणीवरचे हे सगळे साबुदाणे आहेत ते काढून घेणार आहोत. जरासुद्धा साबुदाणा न भिजवता झटपट आणि कंटाळा न येता साबुदाण्याची झटपट अशी पॉपकॉर्नची रेसिपी तयार होते. हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न वर्षभर सुद्धा असे छान टिकून राहतात. तर इथे बघू शकता मी दोन्ही साबुदाणे वेगवेगळ्या रंगाचे छान असे पंख्याखाली वाळत घालून घेतले आहे. एका दिवसात हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न अतिशय सुंदर असे वाळतात. गॅसवर कढईमधलं तेल अगदी कडकडीत असं गरम झालं आहे. तर इथे मी एक साबुदाण्याचा पॉपकॉर्न घालून दाखवते. तर इथे बघू शकता लगेचच पटकन साबुदाण्याचा पॉपकॉर्न वर असा छान फुलला आहे. तर इथे दोन्ही रंगाचे पॉपकॉर्न मी तुम्हाला घालून दाखवते. इथे बघू शकता. तर साबुदाण्याचे पॉपकॉर्न तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि इथे बघू शकता अगदी छान फुलून असे फुलासारखे साबुदाणे फुलून वर आले आहेत आणि किती सुंदर असे पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पॉपकॉर्न दिसत आहेत. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने साबुदाण्याचे पॉपकॉर्न घरी नक्कीच ट्राय करून बघा. लहान मुलांना तर हे पॉपकॉर्न खूप आवडतात. अगदी कमी वेळेत आणि झटपट असे साबुदाण्याचे वर्षभर टिकणारे पॉपकॉर्नची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका. तर दुसरी बॅचसुद्धा मी पॉपकॉर्नची घालून दाखवते आणि इथे बघू शकता आता ऑरेंज कलरचे साबुदाणे मी घालून घेतले आहेत. ते देखील आपले साबुदाणे अतिशय छान असे फुलून वर आले आहेत. तर हे साबुदाणे खायला तितकेच खमंग आणि टेस्टी आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी असे लागतात. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे सहज असे नोटिफिकेशन सहज मिळवत राहा. तर इथे दोन्ही रंगाचे पॉपकॉर्न तळून तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असे इथे पॉपकॉर्न तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी फुलासारखे छान असे फुललेले हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न छान असे दिसत आहेत. तर खायला देखील हे पॉपकॉर्न खूप अतिशय सुंदर आणि खमंग असे लागत आहेत. तर इथे बघू शकता पॉपकॉर्नचा चुरा पटकन आपल्या हातात होत आहे. अगदी क्रिस्पी असे पॉपकॉर्न तयार झाले आहेत. तर साबुदाणा न भिजवता झटपट असे एका दिवसामध्ये साबुदाण्याची उपवासाची वर्षभर टिकणारी रेसिपी तयार झाली आहे. व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर भरपूर सारे लाईक्स करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर यावर्षी या पद्धतीची अशी सोपी पॉपकॉर्न घरी नक्कीच ट्राय करून बघा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तर सर्वांनी छान छान खा आणि मस्त मस्त राहा.